खाली मुंडी वर पाय, खाली मुंडी वर पाय, या राहुल गांधीचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, या राहुल गांधीचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, या राहुल्याचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, पप्पूचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. पप्पा मोठा होणार कधी? पप्पा लहानच आहे अजून. साडी 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 राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधीचा राहुल गांधीचा शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही महिला आघाडीतर्फे राहुल गांधींचा निषेध केलाय. आमच्या मोदी साहेबांच्या विषयी जी त्यांनी शब्द जे वापरल्यात तर त्यांच्यावर गुन्हा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमच्या शिवसेनेची स्टाईल त्यांना महिला आघाडीतर्फे निश्चितच दाखवण्यात येईल. मध्ये 20 देशांचे जे त्यांचे आपले अध्यक्ष वगैरे आले होते कार्यक्रमासाठी, तेव्हा मोदीजी जेव्हा या संदर्भात जी मीटिंग झाली होती आणि समजून सांगत होते, तेव्हा ह्या राहुलनं अचानक नावासाठी येऊन सगळा कार्यक्रम खराब करून टाकला. आणि जर आपल्या देशाच्या पंतप्रधान विषयी जर समजा चुकीची चर्चा करत असेल तर माझ्या मते त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. नुकत्याच 2 दिवसापूर्वी दिल्ली येथे संपन्न झालेल्या AI समिट भारत मंडपम येथे राहुल गांधी आणि त्याच्या चेले चपाट्यांनी जो भारत देशाला काळिमा फासण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामध्ये भारत देशाची एक प्रतिमा त्यांनी विलीन करण्याचा प्रयत्न केला. त्याचा विरोध म्हणून, त्याचा निषेध म्हणून आज सातारा शिवसेना शहर महिला आघाडी, सातारा शिवसेना फादरबॉडी आणि सर्व शिवसैनिक यांनी पोळे नाका येथे राहुल गांधीच्या निषेधार्थ आंदोलन केले आहे. आणि इथून पुढे त्या राहुलेंनी असला काही प्रकार केला तर त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही सरकारकडे मागणी करू. आणि आत्ता ज्या झालेल्या प्रकारामध्ये राहुल गांधी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी सातारा शिवसेना शहरकडून आम्ही मागणी करत आहोत. जय महाराष्ट्र. 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये पार पडलेल्या आपल्या AI समिट कार्यक्रमामध्ये आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब इतर देशांच्या प्रतिनिधींसमोर संबोधित करत असताना या राहुल गांधी यांच्या काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी घेऊन अर्धनग्नपणे जे आंदोलन केलेलं आहे त्याचा आम्ही सातारा शहर आणि सातारा महिला आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो. अशा प्रकारची घटना पुन्हा या काँग्रेसी चेल्यांनी केल्यास आम्ही शिवसेना स्टाईलने यांना उत्तर देण्यास समर्थ आहोत. जय महाराष्ट्र.